काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनांचे सार भवसिंधू उतरे पार। योग याग तपे केले तयाने अमुपे, सर्व साधनांचे सार भवसिंधू उतरे पार। तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा, सर्व साधनांचे सार भवसिंधू उतरे पार। विठ्ठल परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, पांडुरंगा करो प्रथम सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदि वल्लभं, कर्पूर गौरं करुणावतारं, संसार सारं भुजगेन्द्रहारं, सदा वसन्तं हृदयारविन्दे, भवं भवानी सहितं नमामि। जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण, श्री गुरूंचे ते नमस्कारो निआता। आइए महाराज पधारिए, विराजिए जिजाऊ कुमार। आइए महाराज पधारिए, छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की। ऐसे नमन करोनी सकळा, हरिकथा बोली बोबडिया बोला, अज्ञान म्हणून आपुलिया बाळा, चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल। काय
नभे केले काय नभे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनांचे सार भवसिंधू उतरे पार. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळेमध्ये चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त देहू निवासी नवे नवे सदेह वैकुंठ गमन करणारे वारकरी संप्रदायाचे परमोच्च मानबिंदू ज्ञानेश प्रिय श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा अभंग सेवेकरता निवडला. या अभंगामधून श्री संत तुकाराम महाराज नामाची विशेषता नामाचा अलौकिक महिमा प्रतिपादन करतात. विठ्ठल विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. गेली 19 वर्ष आपण या वर्षी 19व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहोत. गेली 18 वर्ष आपण या ठिकाणी सुंदर असा अखंडार हरिनाम सप्ताह आयोजित करत आहोत. पिटकेश्वर हे गाव आहे आणि या गावामध्ये 18 वर्षापासून आता हे 19व्या वर्ष 18 वर्ष पूर्ण झाले. 19व्या वर्षामध्ये पदार्पण आहे. सुंदर असं कार्यक्रमाचं आयोजन सर्व पिठकेश्वर ग्रामवासी करतात आणि गेली मला वाटतं 2 वर्षापासून भव्य दिव्य अशा प्रकारचं अन्नदानही या ठिकाणी होतंय. अन्नदानही होतंय आणि ज्ञानदानाचं कार्यही या ठिकाणी होतंय. आणि पिटकेश्वर ग्रामवासी याचा एक विशेष अलौकिक महिमा मला सांगायचा आहे. गेली 18 वर्ष झालं तुम्ही या ठिकाणी सप्ताह करतात, परंतु गेली 18ही वर्ष आम्हीही या ठिकाणी तुमच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी आहोत. 18 वर्ष झालं. तसं पाहिलं तर 18 वर्ष भरपूर आहेत महाराज. एक तप होऊन परत अर्ध तप झालेलं आहे आपलं. आणि या 18 वर्षामध्ये काय निष्ठा आहे बघा तुमची. आता तुमच्या निष्ठेला तोड नाही बरं का. अलौकिक अशा प्रकारची तुमची आमच्यावर असणारी निष्ठा आहे आणि त्या निष्ठेपोटी आम्हीही गेले 18 वर्ष तुमच्या या कार्यक्रमाला हजर आहोत. त्याच्यामध्ये आमचे गानकोकिळा ज्यांना म्हटलं जातं, मामा म्हणत असतात मी फार काळा आहे. मामा तुम्ही काळे नाहीत तर आतून फार आवाजातून फार गोरे आहात. तुमच्या आवाजाला एक वेगळी अशा प्रकारची संप्रदायामध्ये धार आहे आणि संप्रदायामध्ये तुमचा फार नावलौकिक देखील आहे. मामाही या ठिकाणी 18 वर्ष झाला हजर राहतात आपल्या विनंतीला मान देऊन. त्याच्यानंतर आमचं मराठवाड्याचं भूषण हरिभक्त परायण रामेश्वरजी महाराज हाकाळे तेही या ठिकाणी आज गायनाला साथ करतात. तसं पाहिलं तर ते आपल्याकडे वाजवण्याची सेवा करत असतात. तुम्हाला नाही, पक्वाजाला वाजवण्याची सेवा करत असतात. परंतु आज सुंदर असं गायन त्यांनी या ठिकाणी आपल्या या कीर्तन सेवेमध्ये केलेलं आहे. त्याच्यानंतर मराठवाड्याचं दुसरं भूषण आमचे गणेशजी महाराज गोरे हेही या ठिकाणी पारायणाच्या माध्यमातून शब्दसेवेच्या माध्यमातून आपल्या पिटकेश्वर गावामध्ये छोट्याशा गावामध्ये हजर राहून पारायणाची सेवा करत असतात. आणि आपल्याच गावातील एक उगवतं नेतृत्व संप्रदायाची धुरा ज्यांच्यावर आपण ठेवलेली आहे असे आमचे लक्ष्मणता त्याचे सुपुत्र, मला आता नाव आठवणार, रेवणनाथ महाराज, तेही आपल्या रामेश्वर महाराजांच्या संस्थेमध्येच सुंदर असं शिकून सुंदर असं पकवाज वाजवण्याचं काम करत आहेत. आपल्या गावामध्ये एखादा होतकरू विद्यार्थी जर तयार होत असेल तर गावाने त्या विद्यार्थ्याला डोक्यावर घेतलं पाहिजे. बरं, विठ्ठल विठ्ठल. सर्व महाराज मंडळीची उपस्थिती या ठिकाणी आहे आणि त्याच्यामध्ये दुधात साखर असा या वर्षीचा योग आपण ज्याला म्हणूया, असे आमचे छोटे छोटे महाराज मंडळी देखील या ठिकाणी आपल्याला उपस्थित झालेले आहेत. सुंदर अशी
अंथुरण्याला संस्था आहे का? लासुरण्याला महाराजांची संस्था आहे. आता मला महाराजांचं नाव देखील माहित नाही. तेही दत्तात्रय महाराज गलांडे यांची सुंदर अशी लासुरण्याला संस्था आहे. आणि संस्थेमधील बालगोपाळ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मला वाटतं त्यांना छोटा गोळाचा एक खडाच द्यावा, असे गोपाल आहे की नाही. सुंदर असे चेहरे. आणि महाराज कीर्तनामध्ये बसत असताना उग मौतीला गेल्यासारखं बसायचं असतं का? नाही. प्रफुल्लित आत्ताच उमवलेलं कमळ आहे त्या पद्धतीने आपण कीर्तनामध्ये बसलं पाहिजे. तसे ते आत्ताच उगवलेल्या कमळासारखे यांचे चेहरे पहा ना, किती सुंदर आहे, अतिशय सुंदर आहे. त्यांची ही उपस्थिती या ठिकाणी आहे. आता मी सगळ्यांचं कौतुक केलं, तुम्ही म्हणाला मग आम्हीच काय घोडं मारलंय काय? तुमचंही कोड कौतुक आपण शब्द माध्यमातून करूया. तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमुळेच या कार्यक्रमाला भव्य असं स्वरूप आलेलं आहे. तुमच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या कीर्तन रूपी सेवेकडे वळतो. विठ्ठल तसं पाहिलं तर आपला 1 तास तर होऊन गेलेलाच आहे. जवळजवळ पाऊण तास झालेला आहे. 1 तास उरला खटवांग रायाशी. म्हणजे मला आता कीर्तनासाठी 1च तास उपलब्ध आहे. बरोबर जेवण करून 10 वाजता तुम्हाला आपापल्या गोदडी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची जबाबदारी माझी आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंग तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगामधून श्री संत तुकाराम महाराज नामाचा अलौकिक महिमा प्रतिपादन करतात. नामचिंतनाने काय होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात सगळं काही होतं बरं, फक्त नामचिंतन करणं गरजेचं आहे. नामचिंतन हे सर्व साधनामध्ये सारभूत अशा. नामचिंतन जर केलं तर सर्व साधन केल्यासारखीच आहेत. आणि मग तुकाराम महाराज बोलतात, म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय की हा सुंदर अशा प्रकारचा जो मंत्र आहे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये याचा जप करा. हे सर्व साधनाचं सार आहे. ह्या झाल्या हेडलाईन्स. आता आपण विस्तृत अशा पद्धतीने बातम्या पाहूया. विठ्ठल तुकाराम महाराजांनी या अभंगामधून नामाचा महिमा. त्या वाघांना थोडा आवरा, चुचकारा ना आपल्या जवळ बसून घ्या. विठ्ठल विठ्ठल. संतांचं जे जीवन असतं ना महाराज, ते नामाला वाहिलेलं जीवन असतं. आणि तुम्हा आम्हा संसारिक जीवांचं जे जीवन आहे ते संसाराला वाहिलेलं जीवन आहे. तुमचं आमचं जे जीवन आहे ना महाराज, ते संसाराला, सत्तेला, विषयाला, जेवढे जेवढे काही पदार्थ जगामध्ये निर्माण केलेले आहेत, विषय निर्माण केलेले आहेत, त्या विषयाला आपण वाहून घेतलेलं असतं महाराज. अग माझे वाहिले सर्व तुला वाहिले, तू माझी देवी आणि मी तुझा. जरा मना की राव मोठ्यानी महिला मंडळी. अशा प्रकारचं आपलं जीवन असतं महाराज. पूर्ण जीवन आपलं संसारमय झालेलं असतं, संसाराला वाहिलेलं असतं. आणि संत महात्म्यांचं जे जीवन असतं ना महाराज, अलौकिक अशा प्रकारचं जीवन असतं संत महात्म्याचं. अखंड नामचिंतनामध्ये रत झालेलं जीवन म्हणजेच संत जीवन. विठ्ठल विठ्ठल. प्रत्येक संत महात्म्याचं जीवन जर आपण बारकाईने, इकडे लक्ष द्या थोडं, तासभर आपण सुंदर अशा प्रकारचं चिंतन करूया. 1 तास फक्त सर्वांगाचे कान करून तुम्ही सुंदर अशा प्रकारचं संतांचं चरित्र, भगवंताच्या नामाचा महिमा श्रवण करावा. 1च तास. भले आपले 23 तास संसारामध्ये गेले असतील, परंतु पुढील 1 तास जो आहे ना,
तो आपण देवाच्या नामचिंतनामध्ये घालवायचा आहे. देवाचं स्वरूप आठवायचंय. देवाचं मध्ये मध्ये जे चिंतन होतं ते चिंतन करायचंय. भगवान भोलेनाथाच्या पिटकेश्वराच्या मंदिरामध्ये आपण आहोत. इतर जीवन तर आपलं जातंय ना विषयामध्येच, परंतु पुढील 1 तास सर्वांगाचे कान करून देवाचं नामचिंतन असेल, संत चरित्र असेल, नामाचा महिमा असेल, तो आपण श्रवण करावा. विठ्ठल प्रत्येक संत महात्म्याचं जीवन जर आपण पाहिलं ना, बारकाईने त्याचं निरीक्षण केलं तर प्रत्येक संतांचं जे जीवन आहे ना ते नामाला वाहिलेलं जीवन आहे. माऊली ज्ञानोबरायाचं जीवन आपण पहा. अखंड आयुष्यभर तर माऊली ज्ञानोबरायाने देवाचं चिंतन केलंच महाराज. देवाशिवाय एकही क्षण माऊली ज्ञानोबरायाचा असा मोक्कार गेला नाही. आपलं मोक्कार जातं बरं का बरंच जीवन. म्हणजे आपल्याला लहानपणीही काही कळत नाही, मोठं झाल्यावरही काही कळत नाही. आई म्हणते तुला काही कळत नाही, वडील म्हणतात तुला काही कळत नाही, लग्न झाल्यावर बायको म्हणते तुला काही कळत नाही. आणि मग या सगळ्यांचा नंबर झाल्यानंतर शेवटी म्हातारपणी सगळा समाज म्हणतो ए म्हाताऱ्या तुला काहीच कळत नाही, गप तू मध्ये डोकंच घालू नको. म्हणजे पूर्ण आयुष्य आपल्याला काहीच कळत नाही महाराज. परंतु संत महात्म्याचं जीवन एक दिशाबद्ध अशा प्रकारचं जीवन असतं. आणि मग माऊली ज्ञानोबरायाचं जीवन जर आपण पाहिलं तर अखंड आयुष्य माऊली ज्ञानोबरायांनी देवाचं नामचिंतन केलं. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण रामकृष्ण नारायण रामकृष्ण नारायण. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण रामकृष्ण नारायण रामकृष्ण नारायण. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. माऊली ज्ञानोबरायांनी त्यांचं पूर्ण आयुष्य नामचिंतनाला वाहिलेले. बरं नव्हे ज्यावेळी माऊली ज्ञानोबरायाला समाधीला नेण्यात आलं त्यावेळी देखील भगवान परमात्म्याचंच नामचिंतन माऊली ज्ञानोबराय करतात. आणि माऊली ज्ञानोबरायांनी काय वरदान घेतलं असेल. आपल्याला अनेक वस्तू मागण्याची पद्धत आहे महाराज. कुणीतरी आले की मला हे द्या ते द्या, तर माऊली ज्ञानोबरायांनी एक दान घेतलं महाराज. कशाचं दान घेतलं? ज्ञानदेवे घेतले दान हृदयी धरून या ध्यान समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्म्याकडून माऊली ज्ञानोबरायांनी हे दान घेतलेलं आहे. कशाचं? कथा कीर्तन करीतो. म्हणजे अजूनही माऊली ज्ञानोबरायाचं नामचिंतन समाधीमध्ये संजीवन समाधीमध्ये चालू आहे महाराज. थोडं मुलांना आवरा बरं. बसा बाबा खाली बसा. बसा खाली. बसले बसले बसते बसा. बसा बसा बाबा. बाकी शांत राहा तुम्ही. माऊली ज्ञानोबरायांनी भगवान परमात्म्याकडून हे दान घेतलेलं आहे महाराज. आमचे जोग महाराज म्हणायचे संस्थेचे. कधीतरी माऊली ज्ञानोबरायाच्या समाधीचं दर्शन घेत असताना कधीतरी त्या माऊलीच्या समाधीला कान लावून आपण पाहावं आणि ते नामचिंतन ऐकावं. जोग महाराज म्हणायचे मला ते नामचिंतन ऐकू येत असं जोग महाराज त्यावेळेस बोललेले आहे. म्हणजे कधीतरी आपण बारकाईनं
संत महात्म्याचं जे चरित्र आहे, संत महात्म्याचं जे जीवन आहे ते बारकाईने कधीतरी पाहिलं पाहिजे महाराज. जोग महाराज म्हणायचे की अजूनही माऊली ज्ञानोबरायाच्या समाधीमधून विठ्ठल 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 हा ध्वनी येतो आणि तो आलाच पाहिजे. धरणी श्री हरी जपतसे, धरणी श्री हरी जपतसे, धरणी श्री हरी जपतसे, धरणी श्री हरी जपतसे. ज्ञानदेवा मौन जपमाला अंतरी, ज्ञानदेवा मौन जपमाला ज्ञानदेव मौन जपमाळांतरी धरोनी श्रीहरी जपे सदा. म्हणजे आजही माऊली ज्ञानोबराय देवाच्या नामचिंतनामध्ये मग्न आहेत आणि आपण देवाच्या नामचिंतनाकडे वळतच नाहीत. संतांचं चरित्र आपण पाहतच नाही. संतांनी कुठल्या कार्यामध्ये वेळ खर्च केला हे आपण पाहत नाही आणि आपला जो वेळ आहे ना तो आपण विषयभोगामध्ये संसारिक वस्तू मिळवण्यामध्ये आपलं पूर्ण जीवन खर्च करतो आणि शेवटी जीवनाचा नाश करून घेतो. विठ्ठल विठ्ठल. इकडून मागून लक्ष्मण तात्या म्हणतायत आमच्या मंडळींनी मारलेली हा का आम्हाला ऐकू येत नाही. समाधीमधून कधी रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल ध्वनी आहे मला ऐकायला यायचं आहे. असं आपलं जीवन आहे महाराज. संत तुकाराम महाराजाचं जीवन आपण जर पाहिलं, त्यांचं चरित्र जर पाहिलं तर तुकाराम महाराजाचं पूर्ण जीवन नामचिंतनामध्ये गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पांडुरंग ध्याने पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग असं त्यांचं जीवन आहे. नव्हे नव्हे संत तुकाराम महाराज ज्या वाटेनं भंडारा डोंगरावर घोराडेश्वरावर भामचंद्रावर जायचे ना त्या वाटेची माती देखील विठ्ठल 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 नामचिंतन करायची. अशी त्यांची अलौकिक महिमा आहे महाराज संत महात्म्याचा. ज्या भूमीला संत महात्म्याचा स्पर्श व्हायचा ती भूमी देखील विठ्ठल विठ्ठल नामचिंतन करायची. आणि आपले तोंड जुने खेड्यापाड्यातले लोक म्हणायचे थोबाड थोबाड. आता कळन बघा तुम्हाला. आपले तोंड विठ्ठल विठ्ठल म्हणायला तयार नाहीत. लोकाला वाटत असेल आम्ही जर तोंड उघडलं आणि तसंच राहिलं असं उघडलेलं तोंड मग त्यात नाही का चिलट मुंग्या माश्या शिरायच्या असं तुम्हाला आम्हाला वाटत असेल महाराज. म्हणून तर आपले तोंड नामचिंतन करायला उघडत नाहीत. आणि संत महात्म्याचे जे मुख आहे जे मुखकमल आहे त्या मुखकमलामध्ये नामचिंतन थांबत नाही. विठ्ठल विठ्ठल. एक काशीचा विद्वान पंडित भगवान शंकराच्या आराधना करता बसला. त्याला काही शंका होत्या परमार्थामधल्या आणि मग भगवान शंकराच्या आराधनेला बसल्यानंतर भगवान शंकर त्याच्या स्वप्नामध्ये गेले. आता आपलं हे दैवत आहे ना हे दैवत देखील जागृत अशा प्रकारचं दैवत आहे. तसंच काशी विश्वनाथाचं मंदिर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. काशीमध्ये जो मरण पावतो त्याला मोक्ष मिळतो अशी महिमा काशी विश्वनाथाची आहे. परंतु त्या ठिकाणी मरावं लागतं आणि ज्याला जिवंतपणीच मोक्ष हवा असेल त्याने नामचिंतन करावं. नामचिंतनाने देखील मोक्ष प्राप्त होतो.
तो विद्वान पंडित मुखी नाम मुखे नाम हती मोक्ष ऐशी साक्ष भूतांची. काशीमध्ये जर मोक्ष प्राप्त व्हावा असा एखाद्याला वाटत असेल तर काशीमध्ये मरावं लागतं. परंतु जिवंतपणीच मोक्ष प्राप्त करून देणारं जर साधन कोणतं असेल तर ते नामचिंतन आहे. तो विद्वान पंडित भगवान शंकराच्या आराधनेमध्ये रत आहे. त्याला पारमार्थिक शंका जाणून घ्यायच्या होत्या. आणि मग काही दिवस उलटल्यानंतर त्या विद्वानाच्या स्वप्नामध्ये भगवान शंकर आले. महाराज स्वतः त्रिशूळ डमरूधारी भगवान शंकर त्या विद्वानाच्या स्वप्नामध्ये आले. आता देव स्वप्नामध्ये येण्याकरता त्याला व्यक्तीही तसा असावा ना. रामेश्वर महाराज बरोबर आहे की नाही? तुमच्या आमच्यासारखे रस्ता छाप गाय छाप सारखं म्हटलं, रस्ता छाप, रोडवरून ज्याला नीट चालता येत नाही, रोडवर सुद्धा ज्याची गाडी अशी डळमळीत होते, सडक छाप. आमचे रामभाऊ महाराज राऊत म्हणत असतात, सडक छाप. जशी गाय छाप तसे हे सडक छाप. आणि मग अशा सडक छापाच्या स्वप्नामध्ये बघा ना, काही काहीच्या स्वप्नामध्ये काय काय स्वप्न येतात बघा. शिवाजी महाराज आधी अगदी रंगून सांगत असतात, शिवाजी महाराज पाहणे. शिवाजी महाराज पाहण्यांचा दृष्टांत आहे. एक माणूस रात्र आयो म्हणून उठला. अरे म्हणले काय झालं? म्हणलं कोणीतरी माझ्या स्वप्नात दगडच टाकला, म्हणजे डोक्यात दगड टाकला आणि माझं डोकंच फुटलं. म्हणजे असे स्वप्न आपल्याला पडतात. काही काही माणसाला स्वप्न आता विचारूच नका काय काय पडतात. मीही तुम्हाला सांगत नाही, तुम्ही ऐकू ना, कारण तुम्ही रात्रभर स्वप्न रंगवता तसे, आहे की नाही? त्या विद्वान पंडिताच्या स्वप्नामध्ये भगवान शंकर आले आणि त्याला सांगितलं, काशी या क्षेत्राचं कोर्ट सध्याला बंद झालेलं आहे, तू देहू या ठिकाणी जा. एक महान वैराग्यधारी संत त्या ठिकाणी राहतात, त्यांचं नाव आहे तुकाराम महाराज. त्यांच्याकडे तू जा आणि तुझ्या शंकाचं निश्चित समाधान त्या महात्म्याकडे होईल. असा पत्ता सांगितल्यानंतर तो साधू महात्मा पायी निघाला. त्या काळामध्ये आपल्यासारखी वाहनं नव्हते, विमानं नव्हते. आता एका तासामध्ये आपल्याला दिल्लीला जाता येतं महाराज. त्या काळामध्ये अशी साधनं नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आपण पहा, तुकाराम महाराजांचा काळ आपण पहा, एकच कालखंड आहे. त्या कालखंडामध्ये एकतर चालत जावं लागायचं, नाहीतर घोड्यात जावं लागायचं, घोड्यावर जावं लागायचं, नाहीतर मग एक बग्गी असायची ज्याला आपण शामिना वगैरे म्हणतो. अशा शामिन्यामध्ये, पालखीमध्ये त्या काळाची वाहतूक व्हायची. तो विद्वान असणारा पंडित पायी निघाला. मजल दर मजल करत देहू या ठिकाणी आला. देहू या ठिकाणी आल्यानंतर सूर्योदयाचा समय होता. आता सूर्योदयाला माणसं कुठं जातात बरं? कुठं जातात बघा? इकडं पांडुरंग तात्याने योग्य उत्तर दिलं, डबा घेऊन बहिर दिशेला जातात. आमचे गुरुवर्य विठ्ठल बाबा घुले म्हणायचे परसाकडे जातात, म्हणजे परसाच्या बाजूला जातात, आहे की नाही? घुले बाबांचा शब्द आहे, मोठ्या माणसाचे शब्द आहेत. आणि मग देहू या गावचे सगळे लोक बहिर दिशेला गेलेले आहेत. तो महात्मा रस्त्याने येतोय आणि येत असताना त्याला अचानकच विठ्ठल 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 हा ध्वनी ऐकू आला. तो मनात विचार करू लागला, ही जागा तर अपवित्र आहे, या ठिकाणी सगळे लोक शौच विधी करता येतात आणि या ठिकाणी विठ्ठल विठ्ठल ध्वनी कोण बरं म्हणतंय? हा आश्चर्यकारक सवाल त्याला पडल्यानंतर तो त्या असणाऱ्या व्यक्तीकडे गेला, त्याचा चेहरा पाहिला. तो
तो काही बोलला नाही त्या ठिकाणी. आणि मग तसाच तो तुकोबरायांचा शोध करत 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 त्यांच्या घरापर्यंत आला. तोपर्यंत बराच वेळ उलटून गेला. अगदी 8, 8:30, 9 वाजेचा वेळ झाला. आणि मग तुकाराम महाराजांच्या घराचा शोध त्याला लागला. तुकाराम महाराजांच्या घरी तो आला आणि तुकाराम महाराज या ठिकाणी आहेत का असा सवाल त्याने केल्यानंतर साक्षात शौचविधीला ज्या व्यक्तीला त्यांनी पाहिलं होतं, त्या पंडिताने पाहिलं होतं, तेच तुकाराम महाराज, तोच व्यक्ती त्या पंडिताच्या समोर दिसला. आणि पंडिताला तर धक्काच बसला. अरे, आणि हे महात्मे आहेत काय? त्यांना तर देवाचं नाव कुठं घ्यावं हे देखील ज्ञान नाही. आणि मला तर भगवान शंकरांनी यांच्याकडे पाठवले. हे तुकाराम महाराज आहेत काय? असा आश्चर्यकारक सवाल त्याला पडला. बरं, जाऊ द्या म्हणे. तुकाराम महाराज म्हटले, त्यावेळी तो पंडित विचारत होता, तुकाराम महाराज तुम्हीच आहात का? तुकाराम महाराज म्हटले, हो, मीच तुकाराम महाराज आहे. त्यावेळी तो पंडित म्हटला, मला काही शंका विचारायच्या आहेत. त्यावेळी तुकाराम महाराज बोलले, आता न्याहारीचा समय झालेला आहे. तुम्ही सुंदर अशा प्रकारची आंघोळ करा. लांबून आलेला आहात, आंघोळ करा, स्नान करा आणि न्याहारी करा. थोडं झोपा, आराम करा आळंदीच्या महाराजांच्या सारखा. आणि मग तुमच्या शंकांचं निरसन आपण नंतर करूया. असं सगळं संभाषण झाल्यानंतर त्यांची न्याहारी उरकली. थोडी वामकुक्षी करायला ते पडले. तो पंडितही पडला, तुकाराम महाराज देखील पडले. आणि मग थोडासा 10-15 मिनिटाचा काळ उलटून गेल्यानंतर पुन्हा त्या पंडिताला विठ्ठल 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 हा ध्वनी ऐकू येऊ लागला. पंडिताने इकडं तिकडं पाहिलं. त्या काळामध्ये असे माईक वगैरे काही नव्हते. अनेक अशा प्रकारचे आवाज, विठ्ठल 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 असे आवाज त्याला येऊ लागले. आता जसा विको वगैरे आहे, त्या काळामध्ये हे साधनं नव्हते महाराज. त्या काळामध्ये काहीच नव्हतं. तरीही तो आवाज त्याच्या कानामध्ये घुमू लागला. अनेक लोकांनी विठ्ठल विठ्ठल या नाममंत्राचं चिंतन केल्यासारखं त्याला जाणवलं. आणि त्याने इकडं तिकडं पाहिलं तर इथं कोणीच नाही. तुकाराम महाराजही झोपलेले आहेत. आणि त्याने थोडं पाहिल्यानंतर त्याला असं जाणून आलं की तुकाराम महाराजाचं पूर्ण शरीर, पूर्ण रोमांच, ज्या ज्या ठिकाणी तुकोबरायांचे केस आहेत, रोमांच आहेत, ते सगळे रोमांच निद्रेमध्ये देखील विठ्ठल 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 हे नामचिंतन करतायत. काय तुकाराम महाराजाचं नामचिंतन असेल महाराज? निद्रेमध्ये देखील तुकाराम महाराजांचे केस राम विठ्ठल विठ्ठल म्हणतात. एवढं नामचिंतन त्यांच्या शरीरामध्ये बिंबलेलं होतं. त्या महात्म्याने विचार केला, याच्यापेक्षा काय जीवन आहे महाराज? हेच महात्म्य आहेत. त्याच्या सगळ्या शंकांचंही निरसन झालं आणि त्याने काशीची वाट धरली. असं संत महात्म्याचं जीवन असतं. विठ्ठल विठ्ठल एवढं नामचिंतन संत महात्म्यांच्या जीवनामध्ये झालेलं असतं. जागृतीमध्ये देखील ते नामचिंतनच करतात. स्वप्नामध्ये देखील त्यांचं नामचिंतन चालू असतं. नव्हे नव्हे ते ज्यावेळी झोपतात त्यावेळी देखील त्यांचं पूर्ण शरीर विठ्ठल 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 या मंत्राचा जप करतं महाराज. म्हणून संत महात्मे हे अलौकिक असतात. आणि संत महात्म्यांनी जे नामचिंतन केलं ते देखील अलौकिक अशा प्रकारचंच असतं महाराज. विठ्ठल विठ्ठल आपलं जीवन हे संसाराला वाहिलेलं जीवन. 2 मुद्दे मी तुम्हाला सांगितले होते. आपलं जीवन हे संसाराला वाहिलेलं जीवन आहे आणि संत महात्म्याचं जीवन हे नाममय, नामचिंतनाला वाहिलेलं जीवन आहे. म्हणून त्यांचं जीवन अलौकिक अशा प्रकारचं असतं. सदैव नामचिंतन, अखंड अशा प्रकारचं नामचिंतन संत महात्म्याच्या जीवनामध्ये असतं. आणि म्हणूनच त्यांचं जीवन नाम गाऊ, नाम घेऊ.
देवा नामा नाम गाऊ नाम घेऊ नाम गाऊ नाम घेऊ नाम गाऊ नाम घेऊ नाम विठोबाशी वाहू. संत महात्म्याचं जे जीवन आहे ते नाममय अशा प्रकारचं जीवन आहे. एक क्षणभर देखील नामचिंतनाशिवाय त्यांना करमत नाही, आवडत नाही. आणि संसाराला पूर्ण तिळांजली देऊन संत महात्मे नामचिंतनाकडे वळलेले असतात. आणि आपण मात्र परमार्थाला तिळांजली देऊन सुंदर अशा प्रकारच्या संसारामध्ये रमलेलो असतो. कोणी पोरामध्ये रमतं, कोणी सत्तेमध्ये रमतं, कोणी खाण्यामध्येच रमतं. महाराज नुसते खात राहतात. काही काही बकासुरासारखी, बकासुराचा भाऊच म्हणायचं. काही काही खाण्यामध्ये रमतात, काही काही सत्तेमध्ये रमतात, काही पोरामध्ये रमतात, काही बायकोमध्ये रमतात. आता तुम्हाला माहीतच आहे कशा कशामध्ये कोण कोण रमतं हे कीर्तनामध्ये सांगण्याचा विषय नाही. आणि म्हणून इकडं तिकडं रमण्यापेक्षा मनाला नामचिंतनाची आवड लावावी आणि मग मन आपोआप नामचिंतनामध्ये रत होत असतं. संत महात्मे नामचिंतनाशिवाय राहू शकत नाहीत. त्यांचं सदैव नामचिंतन चालू असतं. विठ्ठल विठ्ठल, पांडुरंग पांडुरंग, रामकृष्ण हरी या मंत्राचा जप संत महात्मे सदैव करत असतात. त्याच्याशिवाय त्यांना करमतच नाही महाराज. आणि म्हणून संत महात्म्याचे हे जीवन अलौकिक अशा प्रकारचं असते. नामचिंतनामध्ये त्यांचं जीवन आहे म्हणून संत जीवन अलौकिक बनलेलं असते. विठ्ठल विठ्ठल. संत महात्म्याचा आपल्याला जो अट्टहास पाहायला मिळतो काही काही ठिकाणी प्रमाणांच्या द्वारे, तर संत महात्मे स्वतः तर नामचिंतन करतातच, सर्व जीवन नामचिंतनामध्ये त्यांचं गेलेलं असतंय. परंतु सर्व समाजाला देखील ते शिकवत असताना, उपदेश करत असताना म्हणतात, तुमच्या मी पाया पडतो. तुकाराम महाराजाची वाक्य आहेत, माझे नाहीत. तुकाराम महाराज बोलतात, सर्व समाजाला उद्देशून बोलतात, मी तुमच्या पायाला लागोनिया पाया लागोनिया लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला
असताना तुकाराम महाराज बोलतात मी तुमच्या पायाला लागतो. आता महिला मंडळी पुरुष मंडळी तुम्ही मला खरं सांगा, तुकाराम महाराजांनी आपल्या पाया पडावं एवढी आपली लायकी आहे का? एवढे आपण लायक आहोत का? मला तुम्हाला नालायक म्हणायचं नाही, पण लायक आपण आहोत का तेवढे? निश्चितच नाही. अहो तुकाराम महाराजांच्या पायामध्ये आपल्या शरीराच्या कातड्याचे जोडे घालावेत एवढ्याही लायकीचे आपण नाही. तरीही तुकाराम महाराज बोलतात मी तुम्हाला उद्देशून सांगतोय, तुमच्या पाया पडून मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही देवाचं नामचिंतन करा. का अट्टहास आहे तुकाराम महाराजांचा एवढा? तर समाजाने विषयाच्या नादी न लागता देवाचं नामचिंतन करावं. संसारामध्ये समाजाने अडकू नये. समाजाने संसारामध्ये तर राहावं, परंतु तिथंच अडकून राहू नये. देवाकडे वळावं, देवाच्या नामचिंतनाकडे वळावं. म्हणून तुकाराम महाराज आपल्या पाया देखील पडतात. विठ्ठल विठ्ठल. समाजाकडून नामचिंतन घडावं हाच उद्देश फक्त संत महात्म्याचा तुकाराम महाराजांचा आहे. देवाचं नामचिंतन घडावं, विठ्ठल विठ्ठल जप घडावा, भगवान शंकराचा ओम नमः शिवाय जप घडावा. आपण कधीतरी या गोष्टीचा विचार केलाय का दादा? मंदिरामध्ये आल्यानंतर आपण नेमकं काय करायचंय? बडबड करायची का देवाचा जप करायचंय? बारकाईने जर आपण निरीक्षण केलं तर 90% समाज घरी जेवढी बडबड करीत नाही तेवढी बडबड मंदिरात आल्यानंतर करतो. विठ्ठल विठ्ठल. मंदिरात आल्यानंतर आता हे भगवान शंकरांचं मंदिर आहे. या भोलेनाथाच्या पिठकेश्वराच्या मंदिरामध्ये आपण आल्यानंतर 10-20 मिनिटं शांत बसावं आणि ओम नमः शिवाय, हर हर महादेव अशा प्रकारचा जप आपण करावा. हीच अपेक्षा संत महात्म्याची आहे. याच्यापासून काय वेगळं मागितलं संत महात्म्यांनी? नाही. आता मीही तुम्हाला एक विनंती करणार आहे. महिला मंडळी अगोदर सर्वांनी मी एक अभंग म्हणेल, सर्वांनी एका तालामध्ये एका स्वरामध्ये सर्व महिला मंडळीला आधी चान्स. कारण महिला आरक्षण सरकारने आपल्याला दिलेलं आहे. नवे आरक्षणावरच सरकार थांबलं नाही. महिन्याला 1500 रुपये लाडक्या बहिणीचे तुमच्या खात्यावर येतात का? काही महिला मंडळी सुटल्यात. केवायसी झाली का? ती आजी म्हणते आमची नाही. तुम्ही 65 वर्षाच्या पुढल्या आहेत महिला मंडळी. आतल्या महिला मंडळीची केवायसी व्हायला पाहिजे. तुम्हाला आरक्षण आहे त्याच्यामुळं अगोदर तुमचा नंबर आणि नंतर पुरुषांनी सावध राहायचे. बरं महिला मंडळी, महाराज लोक फसवत असतात. बारकाईने लक्ष देऊन माझ्या पाठीमागं चिंतन करायचे, नाही तर त्या अशोक खरातासारखं व्हायचं. विठ्ठल विठ्ठल. मी आता सुंदर एक अभंग पुढं म्हणेल. सर्वांनी महिला मंडळींनी पाठीमागं म्हणायचं आहे, पुरुष मंडळींनी थोडं थांबायचंय. सुंदर माझे जाते गे फिरे बहुतुके. टाळी वाजून. सुंदर माझे जाते गे फिरे बहुतुके. ओव्या गाऊ कौतुके तोये रे बा विठ्ठला. सगळ्यांनी ओव्या गाऊ कौतुके तोये रे बा विठ्ठला. मागून आवाज येत नाही बरं. पलीकडून. सासू आणि सासरा दिर तो तिसरा. सासू आणि सासरा दिर तो तिसरा.
ओव्या गाऊ भ्रातारा तो रे बा विठ्ठला. तो रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तो रे बा विठ्ठला. प्रपंच दळण दळिले पीठ भरिले. प्रपंच दळण दळिले पीठ भरिले. सासू पुढे आपटीले तो रे बा विठ्ठला. मला माहित होतं तुम्ही असंच करणार आहे. नक्की माहित होतं तुम्ही माझ्या मागे असंच म्हणणार आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं महाराज लोक फसवत असतात, त्याच्यामुळे लक्ष द्या. अगोदर सूचना देऊन देखील तुम्ही फसला. सासू पुढे ठेविले तो रे बा विठ्ठला. तो रे बा विठ्ठला. तो रे बा विठ्ठला. तो रे बा विठ्ठला. सुंदर बर का महिला मंडळी. 100 मार्क तुम्हाला. आता थोडा गोंधळ झाला लक्ष न दिल्यामुळे. आता पुरुष मंडळीचा नंबर लक्ष द्यायचं बर का. आता महिलांची जिम्मेदारी संपली, चांगली संपली. आता पुरुष मंडळीचा नंबर. माझ्या मागं भजन म्हणायचे. त्यांचे इतकं अवघड नाही म्हणणार, सोपच म्हणतो, फक्त पाठीमागं साथ द्यायची. हरे राम 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 हरे राम राम राम. हरे राम 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 हरे राम राम राम. हरे राम 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 हरे राम 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 हरे राम 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 हरे राम राम राम. पलीकडली मंडळी. हरे राम 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 हरे राम राम. तुम्हाला पावसाळ्यातली एक कल्ला सांगतो बरं का, लक्षात ठेवा. पावसाळ्यामध्ये बिळातून मुंगळे निघतात. मुंगळे ते कुंकड पळतील, सांगताच येत नाही महाराज. गोळ्याच्या डेपी एक जातो, एक तिसरीकडे जातो. तसं पुरुष मंडळीचं आहे. म्हणजे एक साथ, जशी महिला मंडळी एक साथ म्हटले तसं नाही. मुंगळ्याचा म्हणजे थांग पत्ताच लागत नाही कुठं पळतील ती, तसं पुरुष मंडळीचं आहे. विनोदाचा भाग सोडून द्या. सुंदर असं भजन. हरे राम 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 हरे राम 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 हरे राम 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 हरे राम राम राम. हरे राम
सगळ्यांनी सुंदर असं भजन केलं. सगळ्यांना धन्यवाद. अहो, या जपामध्ये तर खरी मजा आहे, खरा आनंद आहे. भगवान शंकराला सर्वात प्रिय जर काय असेल तर 2 अक्षर भगवान शंकराला फार आवडतात. सगळ्यात जवळचे जर 2 अक्षर कुठले असतील तर राम हे अक्षर भगवान परमात्म्याच्या सगळ्यात जवळचे. भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव, राम पूजे सदाशिव सदाशिव, राम पूजे सदाशिव सदाशिव, भजन करी महादेव. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. याच मंत्राचा जप आपले भगवान भोलेनाथ, भगवान पिटकेश्वर याच मंत्राचा तर जप करतात ना महाराज. संत महात्मे देखील आपल्याला सांगतात, तुम्ही देवाचं नामचिंतन करा, देवाच्या नामचिंतनामध्ये रत राहा, इतरत्र जीवन खर्ची न करता संसाराच्या धुरातून जरा वेगळं निघा. कसं आहे महाराज, आपलं जे जीवन आहे ना ते संसाराच्या धुरामध्ये, तुका म्हणे ह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू. संसाराच्या धुरामध्ये आपलं जीवन अडकलेलं आहे आणि म्हणून आपण परमार्थाकडे सहजासहजी दादा वळत नाहीत आणि म्हणूनच आपला नाश, आपला सत्यानाश म्हटलं तरी चालेल, संसारामध्येच होतो. संसारामध्येच आपण गंजत राहतो. कधीतरी आपण देवाच्या नामचिंतनाला लागावं हीच अपेक्षा संत महात्म्याची आहे. विठ्ठला विठ्ठला गेली अर्धा पाऊण तास झालं नामचिंतन करा, देवाचं नामचिंतन करा, आम्हालाही देवाचं नामचिंतन कराय तुम्ही लावलं. अर्धा पाऊण तास झालं तुमचं टुमणं या ठिकाणी चालू आहे. देवाचं नामचिंतन करा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. अर्धा पाऊण तास झालं तुम्ही आम्हाला सारखंच टुमणं लावून, खेड्यातला शब्द आहे टुमणं, सारखं असं हे करा नामचिंतन करा असं बोलता. अहो, संत महात्मे नामचिंतन करायला लावतात, सदैव नामचिंतनामध्ये राहा असं म्हणतात. काय होतं बरं या नामचिंतनानं, काय या नामचिंतनाचा महिमा आहे. अहो, या नामचिंतनाचा महिमा संत तुकाराम महाराजांनी अभंगाच्या प्रथम चरणात काय नो हे केले, काय नो हे केले, काय नो हे केले, काय नो काय नो हे
एका चिंतिता विठ्ठले. काही साधकांनी तुकाराम महाराजाला प्रश्न केला, तुकाराम महाराज तुम्ही आम्हाला देवाचं नामचिंतन करा, नामचिंतन करा, विठ्ठल विठ्ठल हा मंत्र जपा, असं तुम्ही वेळोवेळी सांगता, सारखं टुमनं आमच्या मागे लावलंय. नेमकं नामचिंतनाने काय होतं बरं? तुकाराम महाराज त्या साधकांना, त्या समाजाला सांगतात, नामचिंतनाने काय होत नाही बरं, सगळं काही होतं. तुम्हाला जे जे हवं असेल, परमार्थात तर सगळं मिळतंच, परमार्थामध्ये अगदी मोक्षापर्यंत आपल्याला नामचिंतन घेऊन जातं महाराज, अशी आख्यायिका आहे. आणि नव्हे नव्हे संसारामधील उपभोगाकरता लागणाऱ्या वस्तू देखील जर आपण सदैव नामनिष्ठ असू, सदैव जर आपलं जीवन नामचिंतनामध्ये गेलं, तर संसारामध्ये देखील त्याला काहीच कमी पडत नाही. विठ्ठल परमार्थामध्ये तर नामचिंतनाला महत्व आहेच, शंकाच नाही. परंतु संसारामध्ये देखील एखाद्या व्यक्तीने नामचिंतन केलं आणि त्याला काही संसारी वस्तूची गरज असेल, ती वस्तूची पूर्तता, त्या वस्तूची पूर्तता नामचिंतनाने होत असते. तुकाराम महाराजांचं चरित्र आहे मामा. फार काही चांगले प्रसंग तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये मैपती महाराजांनी लिहून ठेवलेले आहेत. एक 14 टाळकऱ्यापैकी कोंडाजी लोहार, टाळकरी पकवाज वादक, आज जसे 2 पकवाज वादक आहेत या ठिकाणी, त्याचप्रमाणे तुकाराम महाराज ज्यावेळी कीर्तन करायचे 14 टाळकरी, त्या टाळकऱ्यापैकी एक पकवाज वादक कोंडाजी लोहार, त्यांचं नाव. आज जसे गणेश महाराज आहेत या ठिकाणी, रेवणनाथ महाराज आहेत, सुंदर अशा प्रकारची जोडी आहे. त्याच पद्धतीने त्या काळामध्ये कोंडाजी लोहार सुंदर अशा प्रकारचा पकवाज वाजवायचे. त्यांना एकदा मनामध्ये अशीच लहर आली, चला तीर्थाटन करूया, तीर्थयात्रा करूया, असं त्यांच्या मनामध्ये आल्यानंतर ते परिस्थिती हालाकीची, त्या काळामध्ये सहजी द्रव्य उपलब्ध होत नव्हतं. तसं पाहिलं तर यवनांचं शासन त्या काळामध्ये, तुकाराम महाराजांच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्या काळामध्ये द्रव्यार्जन करणं, टॅक्स वगैरे फार होते त्यावेळेस. आत्ता म्हणजे भारत स्वतंत्र होत असताना मराठवाड्यामध्ये त्या हैदराबादची सत्ता त्या ठिकाणी मराठवाड्यावर 1956ला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा केला जातो. 1956ला तसा देश 1947ला स्वतंत्र झाला, परंतु मराठवाडा 1956ला आपल्या देशामध्ये विलीन झाला. ते सरदार वल्लभभाई पटेल होते म्हणून झाला. मग ती निजामाची सत्ता होती, त्या काळामध्ये भरपूर अशा टॅक्स आकारला जायचा. तुकाराम महाराजांच्या काळामध्ये देखील निजामाची सत्ताच आहे, यवनांची सत्ताच आहे. आणि टॅक्स वगैरे जाऊन लोकांकडे काही राहत नसायचं, अगदी गरिबीची परिस्थिती. त्या कोंडाजी लोहाराचंही तसंच. आणि मग तीर्थाटन करण्याकरता द्रव्य लागतं महाराज, द्रव्य पैसा लागतो, तर तीर्थाची मजा आहे. तिथं गेल्यानंतर बघा तुम्ही, काशीला जा, यहा पिंडदान करो, वहा पिंडदान करो, यहा अपने माँ बाप को मुक्ती दो, म्हणजे असे म्हणून अनेक ब्राह्मण मंडळी येतात, तिथं त्याला पैसा लागतो. तीर्थाटन करण्याकरता पैसा हवाय. आणि मग कोंडाजी लोहार तुकाराम महाराजाकडे गेले. त्यांनी त्या ठिकाणी म्हटलं की मला तीर्थाटन करण्याची इच्छा आहे, तुम्ही काहीतरी मला सहकार्य करा, सहाय्य करा. तुकाराम महाराजांपुढे असा प्रस्ताव आल्यानंतर तुकाराम महाराज म्हटले, माझ्याकडे काही नाही. तुकाराम महाराज भजन करत होते आणि भजन करत असताना एक खडा त्यांनी उचलला. त्या खड्याचा एक होन तयार झाला महाराज. खडा उचलल्याबरोबर तुकाराम महाराजांनी खड्याला स्पर्श केल्याबरोबर त्या स्पर्शाचा होन तयार झाला. आता जसं पैसा, करन्सी चालते, डॉलर चालतात, तसं त्या काळामध्ये तुकाराम महाराजाकडे पाहिलं, एकच होऊन देतात तुकाराम महाराज. असं आश्चर्याने मी जसं मामाकडे बघतोय तसं तुकाराम महाराजाकडे कोंडाजी लोहारांनी पाहिलं आणि म्हटले, अहो तुकाराम महाराज, या एका खड्याने काय होणार आहे, एका होनाने काय होणार आहे, माझं तीर्थाटन नीट होणार नाही. त्यावेळी तुकाराम महाराज बोलले, अरे हा होन तू खिशात टाकल्याबरोबर त्याचे 6 रुपये तयार होतील, 6 रुपये तयार होतील. आणि तू ते रुपये घ्यायचे आणि हातात घेतल्यानंतर
त्या रुपयामधील 1 रुपया निवडायचा, तो खिशात ठेवायचा. खिशात ठेवल्याबरोबर त्याचा होन तयार होईल. हे 5 राहिलेले 5 रुपये तू तीर्थाटना करता खर्च कर आणि सुंदर अशा प्रकारची तीर्थयात्रा करून ये आणि आल्यानंतर माझा होन माघारी दे, नाही तर बायकोला लुगडं घेशील. विठ्ठल विठ्ठल. हा होन तुला तीर्थाटन करण्याकरता दिलेला आहे, तू संसारात याचा उपयोग करू नको असं तुकाराम महाराजांनी सांगितलं. आणि तो होन घेऊन तो कोंडाजी लोहार तीर्थाटन करण्याकरता गेला. 10 वर्ष तीर्थयात्रा केली महाराज एका होनवर. एका होनवर 10 वर्ष तो फिरला. जिथं 10 रुपये द्यायचे ब्राह्मणाला दक्षिणा, तिथं 100 रुपये 200 रुपये त्यांनी दिले, तरी देखील तो होन संपला नाही. तो होन तसाच राहिला आणि शेवटी 10 वर्ष फिरून आल्यानंतर तो दिलेला होन तुकाराम महाराजाला त्यांनी सविनय परत केला. बरं, आता कसं आहे, काही माणसं आजकालचे महाराज लोकांकडून पैसे घेतात आणि महाराज लोकांना चुना लावतात. 1 रुपया परत कर. एखाद्या माळकऱ्याकडून जर पैसे घेतले ना एखाद्या बदमाशाने, एखाद्या त्या माळकऱ्याने विसरूनच जायचे हे पैसे माघारी येतील. परंतु तो कोंडाजी लोहार होता, त्याने तो होन तुकाराम महाराजाला परत केला. बरं, 10 वर्षानंतर 10 वर्ष त्याने तीर्थाटन केलं. एवढी शक्ती आली कुठून? संसारीच वस्तू आहे ना होन, पैसा. एवढी शक्ती आली कुठून महाराज? तर निश्चितच तुकाराम महाराजांनी जे नामचिंतन केलं, ते नामचिंतन त्या शक्तीला कारणीभूत आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणूनच तुकाराम महाराज ठामपणे या ठिकाणी सांगतात, नामचिंतन केल्यानंतर काय होणार नाही. बरं, काय होणार नाही? जसं तुकाराम महाराज त्या ठिकाणी होन तयार करू शकले, तसं संसारी वस्तू आहे तरी देखील नामचिंतनानेच ते घडलं. अजून एक चरित्र भाग येतो तुकाराम महाराज, थोडक्यात सांगून जाईल, आता वेळ कमी आहे. तुकाराम महाराज नामस्मरण करत अनेक गावांनी फिरायचे. एकदा काय झालं, नामचिंतन करत तुकाराम महाराज चालले होते, रस्त्याने जात होते आणि जात असताना एका महिलेचं तेल संपलं होतं. चाकणला चालले होते तुकाराम महाराज. चाकणचा बाजार त्यावेळेस फेमस बाजार, आता जसा बारामतीचा बाजार फेमस बाजार, तसा त्या काळामध्ये चाकणला बाजार भरायचा. बाजाराचा दिवस होता. तुकाराम महाराज चाकणला चालले होते. एका महिलेचं तेल संपलं होतं आणि मग त्या काळामध्ये तेलाकरता ड्रम वगैरे नव्हते. आता स्पेशल ड्रम तयार झाले तेलासाठी. डायरेक्ट दुकानात जायचं आणि ड्रम उचलायचं आणि घरी घेऊन यायचं. त्या काळात तशी परिस्थिती नव्हती. जुन्या काळामध्ये एकतर गाडग्यामध्ये तेल आणलं जायचं. नवीन आता 50 वर्षापूर्वीचा काळ आठवा की तुम्ही. एकतर गाडग्यामध्ये तेल आणलं जायचं, नाहीतर बांबूच्या नळ्यामध्ये गाडीला वापरला जायचं बघा नळा, त्या नळ्यामध्ये तेल आणलं जायचं. बांबूचं एक पोखरलेलं यंत्र केलं जायचं, त्या नळ्यामध्ये तेल आणलं जायचं. त्या महिलेचं तेल संपलं होतं नळ्यामधलं आणि मग तो नळा महिलेने तुकाराम महाराजाकडे दिला. अहो तुकाराम महाराज, तुम्ही चाकणला चाललेला आहात, माझं एवढं काम करता का तेल आणण्याचं? तुकाराम महाराज म्हणले, आम्ही लोकांच्याच कामासाठी आहेत, घरचं कुठं आठवतं आम्हाला, लोकांच्या कामालाच येणारे आम्ही आहोत, द्या. नामचिंतन करत जाईल आणि नामचिंतन करत येईल. तुकाराम महाराजांनी तो नळा घेतला, चाकणच्या बाजारामध्ये गेले, त्या नळ्यामध्ये तेल घेतलं. जे पैसे दिले होते महिलेने, त्या दुकानदाराला पैसे दिले आणि नामचिंतन करत तुकाराम महाराज परत देहू नगरीमध्ये आले. ज्या ठकूबाईने नळा दिलेला होता तेलाचा, तो नळा त्या ठकूबाईला दिला आणि तुकाराम महाराज नामचिंतन करत घरी गेले. त्या महिलेलाही आनंद झाला, तुकाराम महाराजांनी तेल आणलं. उद्या पंचमी आहे, तशी आजच पंचमी आहे ना, आहे की नाही? उद्या पंचमी आहे, मुलांना चांगले चांगले पदार्थ मी खाऊ घालेन, या आशेने महिला पहाटेच उठली. आताच्या महिला सूर्यमुखी आहेत, म्हणजे त्यांना लवकर उठणं होत नाही. सूर्य उगवल्यानंतर ज्या उठतात त्यांना सूर्यमुखी म्हटलं जातं. आताच्या महिला सूर्यमुखी. ती महिला पूर्वीच्या काळामधली होती. पहाटे उठली, सुंदर असं सडा समार्जन केलं, चुलीला पेटू घातलं. आता पेटवणं हा विषय नाही,
नुसती टिचकी मारली की गॅस ओपन होतो महाराज. पूर्वीच्या काळामध्ये लाकडं बघावं लागायचे, सगळ्या काही वस्तू होत्या आणि त्या महिलेने पेटू घातलं, कढई मांडली, तुकाराम महाराजांनी आणलेलं तेल त्या कढईमध्ये ओतलं. आता कढईमध्ये तेल ओतल्यानंतर काय कार्यक्रम असतो बरं महिला मंडळी पुढचा? त्यात कुरडया सोडायच्या, पापड सोडायचे आणि मग उरलेल्या तेलामध्ये गुलाबजाम सारखा पदार्थ असतो बघा, दुसरा काहीतरी भजे ज्याला म्हटलं जाते, भजे सोडायचे. त्या महिलेने सगळं काही तळलं महाराज. तुमच्या तोंडाला पाणी सुटून देऊ नका बरं का थोडा वेळ, परत पंगत आहे, नाही तर इथंच गोंधळ व्हायचा. आणि मग सगळं काही तळलं महाराज. त्या महिलेने टोपलं भरलं तळेमुळे पदार्थाचं. परंतु तिने पाहिलं बारकाईने, अर्धा तास झाला आपण सगळं काही तळतोय, परंतु हे तेल काही संपत नाही बाबा. हाय एवढंच तेल आहे, नळ्यातलं जेवढं तेल मी ओतलं होतं तेवढंच तेल कढईमध्ये, थोडंही संपलं नाही, किंचित भरही ते संपलं नाही. असं तिचं लक्षात आलं, तिच्या लक्षात आलं. आणि मग लक्षात आल्यानंतर पंचमीचा सण आहे महाराज. पंचमी दिवशी तुम्हाला माहिती आहे कोणाचा सण आहे? कोणाचा सण आहे? महिलांचा. पंचमी दिवशी एकत्र या असं महिलांना सांगावंच लागत नाही. आणि मग सगळ्या महिला जंपल्यानंतर त्या महिलेने सांगायला सुरुवात केली, अगं ठकू, तुला काय माहिती काय ग? तुला माहिती काय? अगं म्हणे, काल मी तुकाराम महाराजाकडे तेलाचा नळा दिला, आज ते संपेनाच, संपायलाच तयार नाही बाई. सकुनी ठकूला सांगितलं आणि ठकूनी परत बबीला सांगितलं. सगळा वार्तांकन त्या देहू गावामध्ये झालं, वार्ता पसरली. आणि मग दुसऱ्या दिवशी महाराज, कशाची गर्दी असेल बरं? सांगा की राव, सांगा ना. काहीच नाही, बरं जाऊ दे. दुसऱ्या दिवशी सगळ्या महिलाची गर्दी. तेलासाठी कुणी गाडगे घेऊन येते, कुणी नळे घेऊन येते. तुकाराम महाराजाचा एक फोटो आहे बघा चरित्रामध्ये, आहे ना मामा? असं एका दांडीला नळे बांधलेले, मागं काही पुढं काही, आणि तुकाराम महाराज नामचिंतन करीत, एका हातामध्ये चिपळ्या आहेत, नामचिंतन करीत चाकणला चाललेला फोटो आहे तुकाराम महाराजाच्या चरित्रामध्ये. विठ्ठल ज्या तुकोबरायांनी नामचिंतन करत जात असताना तेल आणलं, ते तेल संपायला तयार नाही. संसारातील वस्तू आहे बरं, म्हणजे काय होत नाही बरं नामचिंतनाने? सगळं काही होतं. याच्याकरता मी हे दोन दृष्टांत तुम्हाला सांगितले. नामचिंतनाने सगळं काही होत असतं. म्हणूनच तुकाराम महाराज ठामपणे सांगतात, काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. फक्त आपण चिंतन करायचं असतं, सगळं काही होतं. विठ्ठल महाराज आपण चिंतन करतच नाही, आपण करतो चिंता. वैद्य बाबा एक सुंदर मंत्र सांगायचे पाठामध्ये, आमचे गुरुवर्य. ते म्हणायचे, सर्वांच्या पाठीमागे एकच चिंता लागलेली आहे. ऐका बरं का नीट, चष्मेवाले मामा नीट ऐका. काय करू, कसं करू, कसं होतं आणि काय झालं, एवढीच चिंता सगळ्याला. काय करू महाराज, काय करू, पोराचं लग्नच व्हायना. काय करू, कसं करू, नेमकं कसं करू लग्न होण्यासाठी? काय काय करून कसं कसं करू, कसं करू, काय होतं महाराज? आणि असलेच केस आमच्या मशिबी काय महाराज, फार कमवलं होतं, फार कमवलं होतं, पण काय होतं, भरपूर होतं. पोर पिलं, दारू पिलं, धाब्यावर गेलं आणि सगळं संपलं. काय होतं, काय काय होतं महाराज? माझ्याकडे भरपूर होतं, सगळी इस्टेट होती, परंतु पोराने एक रुपया ठेवला नाही. काय होतं, काय झालं, एवढीच चिंता आपल्याला. विठ्ठल विठ्ठल. अशी चिंता करण्यात काय मजा आहे बरं? सांगा बरं, काय मजा आहे? एक माणूस
ओट्यावर बसला होता आणि रोज एक म्हैस, गोल शिंगाची म्हैस त्याच्या दारातून जायची. गोल असे शिंग असणारी जाफराबादी म्हैस, गोल शिंग असतात बघा, त्याच्या दारातून जायची. आणि त्या म्हशीकडं पाहून तो माणूस रोज चिंतन करायचा, या म्हशीच्या शिंगामध्ये माझं डोकं बसेल का, या म्हशीच्या शिंगामध्ये माझं डोकं बसेल का बरं. असं चिंतन तो दिवसभर करायचा. हाच विचार, हेच चिंतन त्याचं दिवसभर चालायचं. आणि एक दिवस कासोटा खाऊन त्यांनी प्रयत्नच केला महाराज. बघूच मला, नाही बघूच या म्हशीच्या शिंगामध्ये आपलं डोकं बसतंय का. आणि त्यांनी प्रयत्न केला महाराज म्हशीच्या शिंगामध्ये डोकं घालण्याचा. बसलं ना महाराज, फिट्ट, अगदी फिट्ट बसलं डोकं. तेव्हा म्हणला मी गेली महिनाभर चिंतन करत होतो, या म्हशीच्या शिंगात डोकं बसन का, बसन का. बरोबर बसतंय. बसलं बरं, असं त्याने ठाम निर्धार केला. पण महाराज ती म्हैस आहे ना, म्हशीच्या शिंगात डोकं घातलंय त्यांनी. म्हैस भितरली ना, आणि म्हैस भितरल्यानंतर महिला मंडळीला चांगलं माहिती आहे कुठं जाते बरं म्हैस. ती सरळ रस्त्याने पळतच नाही. म्हैस हा असा प्राणी आहे जो सरळ रस्त्याने कधीच जात नाही. जातो आहे का, तुम्हाला चांगलं माहित असेल. ती म्हैस सरळ रस्त्याने कधीच जात नाही. ती शिरते पांधिनी, चिलारीच्या झाडांनी, पांधिनी, बारीक रस्त्याने. आणि ती म्हैस भितरली ना महाराज, आणि गेली पांधिनी चिलारीच्या रस्त्याने. आता ह्या रामभाऊचं काय झालं असेल बरं, सांगा बरं मला, नेमकं काय झालं असेल. सगळा सोलला महाराज तो, त्याला अंगाला कातडच राहिलं नाही. निमगावच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्याला ऍडमिट करावं लागलं. आणि मग लोक त्याला साहजिकच जाऊन विचारू लागले, अरे रामभाऊ म्हणले, तुला काही विचार चिंतन बिंतन करायचं ना, म्हशीच्या शिंगात कुठं डोकं घालीत असतात का. अरे म्हणे एक महिनाभर विचार करत होतो, एक महिनाभर चिंतन करत होतो, आणि महिनाभराच्या प्रयत्नाला आत्ताशी यश आलंय बघ. अरे म्हणले तुझं साल तर निघलं ना पुरं विठ्ठल. असं चिंतन करून, असा विचार करून काय फल पदरात आहे बरं. शेवटी दुःख पदरात पडलं त्याच्या. एक सुभाषितकार सुंदर असं वर्णन करतात, अनात्मचिंतनम त्यक्त्वा कश्मलम दुःख कारणम चिंतयात्मानं आनंद यन्मुक्ती कारणम. अनात्म वस्तूचं जर आपण चिंतन करत राहिलो तर त्याचं फल आहे दुःख. आणि भगवान परमात्म्याचं चिंतन आपण जर केलं तर त्याचं फल आहे सुख. मग नेमकं दुःख आपल्याला आपल्या पदरामध्ये पाडायचंय की सुख आपल्या पदरामध्ये चिंतन करून पाडायचंय, याचा विचार आपण सर्वांनी करायचा आहे. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराज म्हणतात, नामचिंतन केल्यानंतर काय होणार नाही बरं, सगळं काही होईल. संसारामधल्या सगळ्या वस्तू तुम्हाला प्राप्त होतील. नवे परमार्थामध्ये अलौकिक अशा प्रकारचं सामर्थ्य, शक्तिवान अशा प्रकारचा मोक्ष, ज्याला सुख म्हटलेलं आहे, शेवटचं सुख म्हटलेलं आहे, असा मोक्ष देखील तुम्हाला प्राप्त होईल. सर्व काही प्राप्त होईल. इतर साधन करण्याची गरज नाही. विठ्ठल अहो तुकाराम महाराज, नामचिंतनाचा महिमा आम्हाला कळाला, परंतु नामचिंतनाला साह्यभूत अशी साधना आम्ही करावीत का. योग आहे, याग आहे, तप आहे, हे साधना आम्ही करावीत का. तुकाराम महाराज त्याला बोलतात, अरे नामचिंतनाने योगही होतो, तपही होतं आणि यज्ञही होतो. इतर साधना तुला करण्याची गरज नाही. फक्त तू देवाचं नामचिंतन कर. अभंगाचं तिसरं चरण. योग याग तपे, योग याग तपे, योग
याग तपे केली तयाने अमुपे. नामचिंतन हे साधन असे महाराज, ज्याने जीवनामध्ये नामचिंतन केलं ना, त्याला योगही करण्याची गरज नाही, यज्ञही करण्याची गरज नाही आणि तपही करण्याची गरज नाही. अनेक साधनांचा आविर्भाव या नामचिंतनामध्ये होत असतो महाराज. ज्याने नामचिंतन केलं त्याला इतर साधनं साह्य म्हणून सुद्धा करण्याची गरज नाही, कारण नामचिंतन हेच सगळ्याला साह्य होतं, इतर साधना करण्याची गरज नाही. म्हणून तुकाराम महाराज या ठिकाणी म्हणतात, ज्याने नामचिंतन केलं त्याने योग म्हणजे प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा इत्यादी योग सांगितलेले आहेत. रामदेव बाबांनी त्याचा प्रसार केला. पतंजली त्याचे आद्यपुरुष योगाचे, योगशास्त्राचे, आणि मग रामदेव बाबांनी त्याचा प्रसार केला. रामदेव बाबांनी काय केलं, फक्त श्वास आत घ्या आणि श्वास बाहेर घ्या एवढाच योग शिकवला. समाधीपर्यंत रामदेव बाबांनी नेलं नाही, परंतु नामचिंतन हे साधन समाधी अवस्थेपर्यंत नेणार आहे. तुका म्हणे सुख समाधी हरिकथा असा उल्लेख आहे महाराज. म्हणजे योगाने जे प्राप्त होतं ते नामचिंतनाने प्राप्त होतं. यज्ञ नाम म्हणता वाट चाली. आता थोडक्यात, यज्ञ पाऊला पाऊली म्हणजे नामचिंतन करत करत आपण जर वाटचाल केली तर पावला गणेश, म्हणजे आपण आता तुकाराम महाराजांच्या सोहळ्यामध्ये चालतो, माऊली ज्ञानोबरायांच्या सोहळ्यामध्ये नामचिंतन करत चालतो. आपण एक पाऊल टाकला नामचिंतन करत तर एक यज्ञ केल्याचं पुण्य आपल्याला नामचिंतनाने प्राप्त होतं. म्हणजे त्याने यज्ञही केला. आणि पूर्वी लोक तप करायचे, विश्वामित्रादी जे ऋषीमुनी होते ते तप करायचे, तर तपाने जे प्राप्त होतं तेच नामचिंतनानेही प्राप्त होतं. इतर साधनाचा अवलंब, तपाने काय प्राप्त होतं, स्वर्ग, आणि मग नामचिंतनाने काय प्राप्त, स्वर्ग असेल, वैकुंठ असेल, तपाने प्राप्त होतं. तर नामचिंतनाने देखील वैकुंठाची प्राप्ती, वैकुंठ भुवनी घर केले, तपाने जे प्राप्त होतं ते नामचिंतनाने प्राप्त होतं. म्हणजेच योग याग तपे केली तयाने आमुपे. आणि मग तुकाराम महाराज बोलतात, जर एकाच नामचिंतनाने सगळे साधन घडत असतील तर तुम्ही हा मंत्र का बरं जपत नाही? तर या मंत्राचा जप तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करा. शेवटचं चरण. तुका म्हणे जपा अक्षरी सोपा सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार. उतरी पार पार
सोपा. तुकाराम महाराज बोलतात, या त्रिअक्षरी रूपी असणाऱ्या मंत्राचा जप तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अवश्य करा. कुठले अक्षर आहेत बरं ते तीन? तर विठ्ठल 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 अक्षरामध्ये 3 अक्षर आहेत महाराज. या मंत्राचा जप तुम्ही सदैव आपल्या जीवनामध्ये करा. अहो तुका अनेक संतांनी अनेक मंत्र सांगितले. रामकृष्ण हरी मंत्र असेल, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा हा मंत्र आहे. ओम नमो भगवते वासुदेवाया हा मंत्र आहे. ओम नमः शिवाय भगवान शंकराचा मंत्र आहे. कुठलाही एक मंत्र जीवनामध्ये घ्या आपण आणि त्या मंत्राचं नामचिंतन आपण आपल्या जीवनामध्ये करावं. तुकाराम महाराजाला आवडणारा मंत्र विठ्ठल विठ्ठल हा मंत्र आहे. विठ्ठल आवडी प्रेम भाव, विठ्ठल आवडी प्रेम भाव, विठ्ठल नामाचा रेटा हो, विठ्ठल नामाचा रेटा हो, प्रेम भाव, विठ्ठल आवडी प्रेम भाव. विठ्ठल विठ्ठल हा जो मंत्र आहे त्या मंत्राचा जप तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करा, असा अमौलिक संदेश तुकाराम महाराज या शेवटच्या चरणातून देतात. आपली सेवा समाप्त झालेली आहे. अगदी सुंदर अशा प्रकारचा उपक्रम पिटकेश्वर हे गाव या ठिकाणी करत आहे. कीर्तन सेवा ही गेल्या वर्षापासून मला वाटतं 7 ते 9 केलेली ना आपण, गेल्या वर्षापासूनच आहे ना. अगदी स्तुत्य अशा प्रकारचा उपक्रम या ठिकाणी चालतोय. आज पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसाची जी सेवा आहे ना ती अशी चक्राने फिरून फिरून आमच्याच महाराज मंडळीकडे येते. मामा असतील, रामेश्वर महाराज असतील, गणेश महाराज आमचे, ज्यांना आपण आवडीने मुकादम म्हणतो, नवनाथ महाराज, बरेच जण त्यांना मुकादम म्हणतात. म्हणजे प्रेमाचा शब्द आहे. त्यांची कधी सेवा असते. म्हणजे आम्ही ही 4-5 जी महाराज मंडळी आहे चक्राप्रमाणे आमच्याकडे ही सेवा आहे ती पहिल्या दिवसाची नामचिंतनाची. सुंदर अशा प्रकारचा स्तुत्य अशा प्रकारचा उपक्रम या ठिकाणी चालू आहे. नामचिंतन तर आहेच, परंतु सुंदर अशा प्रकारचं अन्नदान देखील या ठिकाणी होते. एकदा तुमच्या करताच तुम्ही टाळ्या वाजवा बरोबर, जोरदार टाळी होऊ द्या तुमच्याकरता. सुंदर अशा प्रकारचं अन्नदान, रोज अन्नदान आहे महाराज. महिला मंडळींनी एकच काम करायचं उद्यापासून, आजही तेच काम. फक्त हरिपाठाला रोज नियमाने यायचं आणि कीर्तनाला नियमाने यायचं. घरी चूल पेटवायचीच नाही. चूल बंद आवात ना तुम्हाला. खुरपून आल्या की मंडपात 5 वाजता सुट्टी झाली की हातपाय धुवायचे आणि मंडपात येऊन बसायचं. नाही तर मग 8:30 वाजता यायचं नाही बरं का, जेवायलाच मस्त. कीर्तनाला बी येत चला. सुंदर असा आनंद घ्या. जीवन आनंदमय आहे, आनंदी बनवा आणि नामचिंतनाने ते जीवन आनंदी बनत असतं. विठ्ठल मंत्राचा जप आपण आपल्या जीवनामध्ये करावा, असा अमौलिक संदेश तुकाराम महाराज या चिंतनातून देतात. माझी सेवा समाप्त झाली. ज्या तुकोबराने आपल्याला हा सुंदर अशा प्रकारचा अमौलिक नामचिंतनाचा ठेवा दिला त्यांचं 1 मिनिट भजन. तुकाराम झालेली सेवा तुम्हा सर्व पितृतुल्य मातातुल्य वर्गांच्या चरणी भगवान पिटकेश्वराच्या चरणी समर्पित करूया आणि याच ठिकाणी थांबूया. विठ्ठल जे जे